मित्रांनो घरात दत्ताची कृपा असल्याची 7 चिन्हे। मित्रांनो, तुमच्या घरावर श्री दत्तगुरूंची कृपा आहे की नाही हे कसं ओळखायचं? अनेक भक्त रोज नामस्मरण करतात, पूजा करतात, पण दत्तगुरूंची कृपा कधी कशी जाणवते हे त्यांना समजत नाही। आणि म्हणून मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की अशी 7 चिन्हे जी तुमच्या घरात दिसत असतील तर ती दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती मानली जाते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पण मित्रांनो, त्याआधी तुम्हाला कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट नक्की करायची आहे। मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रय यांची कृपा ही केवळ धन, संपत्ती किंवा यशापुरती मर्यादित नसते। त्यांची कृपा मन शांती, योग्य मार्गदर्शन, संकटापासून संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीच्या रूपातही अनुभवता येते। मित्रांनो, अनेक वेळा दत्तगुरू आपली कृपा काही संकेताद्वारे दर्शवतात। तर चला जाणून घेऊयात ती 7 चिन्हे कोणती। तर मित्रांनो, पहिलं चिन्ह म्हणजे घरात सतत सकारात्मक वातावरण जाणवणे। हो मित्रांनो, काही घरं अशी असतात जिथे प्रवेश करताच मन शांत होतं। विनाकारण भांडणे, कटुता किंवा नकारात्मकता कमी होऊ लागते। आणि मित्रांनो, घरातील सदस्यामध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा वाढू लागतो। मित्रांनो, अशा वातावरणाला अनेक भक्त दत्तकृपेचा संकेत मानतात। मित्रांनो, आता दुसरं चिन्ह म्हणजेच दत्त नामस्मरणाची ओढ निर्माण होणे। मित्रांनो, जर अचानक तुमचं मन वारंवार श्री गुरुदेव दत्त या नामाकडे आकर्षित होऊ लागलं, भजन, आरती किंवा गुरुचरित्र वाचण्याची इच्छा वाढू लागली, तर मित्रांनो, हा एक आध्यात्मिक संकेत मानला जातो। मित्रांनो, दत्तगुरू प्रथम भक्ताच्या मनाला स्वतःकडे वळवतात असं सांगितलं जातं। मित्रांनो, आता तिसरं चिन्ह म्हणजे संकटातून अनपेक्षित मार्ग मिळणे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जीवनात अडचणी तर येतात, परंतु काही वेळा सर्व मार्ग बंद झालेले वाटत असताना अचानक एखादी मदत मिळते, योग्य व्यक्ती भेटते, योग्य सल्ला मिळतो किंवा समस्येचे समाधान अनपेक्षितपणे समोर येते। अनेक भक्त अशा अनुभवांना दत्तगुरूंचे मार्गदर्शन समजतात। मित्रांनो, चिन्ह चौथं म्हणजेच गुरुचरित्र किंवा दत्त मंदिराकडे आकर्षण वाढणे। मित्रांनो, जर तुम्हाला वारंवार दत्त मंदिरात जावेसे वाटत असेल किंवा श्री गुरुचरित्र वाचण्याची प्रेरणा मिळत असेल तर हे एक शुभ लक्षण मानले जाते। गुरु भक्ताला स्वतःकडे बोलवतात अशी श्रद्धा आहे। मित्रांनो, आता 5वं चिन्ह म्हणजे मनातील भीती कमी होणे। हो मित्रांनो, बरोबर ऐकलं। मित्रांनो, दत्तगुरूंची कृपा असताना अनेक भक्त सांगतात की त्यांची भीती, असुरक्षितता आणि चिंता कमी होऊ लागते। मित्रांनो, परिस्थिती बदलली नसली तरी ती स्वीकारण्याची ताकद वाढते। मनात विश्वास निर्माण होतो की काहीही झाले तरी गुरु आपल्यासोबत आहेत। मित्रांनो, आता 6वं चिन्ह म्हणजे सतत चांगल्या विचारांची प्रेरणा मिळणे। मित्रांनो, वाईट सवयी सोडाव्यात, इतरांना मदत करावी, सत्य बोलावे, प्रामाणिक राहावे असे विचार वारंवार मनात येऊ लागले तर हा देखील दत्तगुरूंचा संकेत मानला जातो। कारण दत्तगुरू भक्तांच्या अंतःकरणात सद्विचार जागृत करतात असे मानले जाते। मित्रांनो, आता 7वं आणि सर्वात शेवटचं चिन्ह म्हणजे घरात शांत झोप आणि समाधान अनुभवणे। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात अनेक लोक तणावाखालीच असतात, परंतु दत्तकृपा असलेल्या घरात एक वेगळीच शांतता असते। रात्री मन शांत असते, घरातील वातावरण प्रसन्न वाटते आणि विनाकारण अस्वस्थता कमी होत जाते। मित्रांनो, हे अंतर्मनातील समाधान दत्तगुरूंच्या आशीर्वादाचे चिन्ह मानले जाते। आणि मित्रांनो, आता यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तांनो, ही चिन्हे श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरेमध्ये सांगितली जातात। प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो। मित्रांनो, दत्तगुरूंची खरी कृपा केवळ बाह्य संगतातून नसून ती आपल्या विचारांमध्ये, आचरणामध्ये आणि जीवनातील सकारात्मक बदलामध्ये दिसून येते। मित्रांनो, आता यातून आपल्याला समारोप कसा घ्यायचा आहे? मित्रांनो, जर तुमच्या घरात यापैकी काही गोष्टी अनुभवायला मिळत असतील तर अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ते दत्तगुरूंच्या कृपेचे संकेत असू शकतात। परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रद्धा, सदाचार आणि सेवा आणि नामस्मरण। आणि मित्रांनो, रोज काही क्षण मनापासून म्हणा श्री गुरुदेव दत्त आणि विश्वास ठेवा की योग्य मार्गावर चालवणाऱ्या गुरूंचे मार्गदर्शन नक्की मिळते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री गुरुदेव दत्त। जय जय गुरुदेव दत्त।